नमस्कार मित्रांनो. मांडीला खासच्या गेल्या काही स्टोरीज आणि न पडलेल्या पोस्ट बघून तुम्हाला कळलं असेल की काहीतरी बदललंय. येस, नाही, खूप काही काहीतरी बदललं, खूप काही खरं बदललं. आहे. म्हणजे एक महत्वाचा बदल हा आहे की आम्ही ज्या ठिकाणी शूट करत होतो, हम्म. जी जागा आमच्या एका मित्राची होती, ती जागा Yes. आता आमच्याकडनं गेली येस. आणि इथून पुढे आम्ही तिथे शूट करू शकणार नाही. हम्म. एका अर्थी बघायला गेलं तर आम्ही रस्त्यावरती आलो. पण हा रस्ता आम्हाला खूप आवडतोय. अबे तुला आता प्रश्न पडला असेल की हे तर मैदान आहे, हे तर शिवाजी पार्क आहे, हा कुठला रस्ता? नाही पडला मला प्रश्न. पण मी सांगेन तुला ठीक आहे. की हा तोच रस्ता आहे जो जातो इंडियन क्रिकेटकडे. ओके. या रस्त्यावरनं सचिन, विनोद कांबळे जे मागे शूट करतात, येस. विनोद कांबळे, अजित आगरकर, रोहित शर्मा, अजून असे खूप बरेच पुढे आलोय आपण. मागे विनोद कांबळे शूट करतात, आपण इथे शूट करतोय. खरंय. तर असे बरेच क्रिकेटर्स या वाटेवरनं गेलेत आणि तू नाही गेलास नशीब. रोहित शर्मा पण आलेला इथे. येस, तो आता फिटनेसच्या वाटेवर येस येस. या मैदानावर. हा. सो दिस इज बेसिकली इंडियन क्रिकेटचं मेका आहे. येस. आणि आज आपण इकडे आलो आहोत आपल्या काही प्रश्नांची उत्तरं घ्यायला. येस. आणि हे प्रश्न कशाला घेऊन येत? कशाला घेऊन येत कशाला घेऊन येत? तुम्ही सांगा. कशाला नाही, घेऊन तूच येत? सांग. IPL 2026. 26. तर पहिला प्रश्न हा आहे की आता वर्ल्ड कप जस्ट झाला, हा. इंडिया जिंकली, तर IPL ला घेऊन एक्साइटमेंट आहे की नाहीये काही? खूप आहे बिकॉज मी विराट आणि रोहितचा फॅन आहे आणि त्यांना खूप टाइमपासून बघितलं नाही. एकाला कोणाला चूज करायचं असेल तर कोणाला चूज करशील? अरे दोन्ही आवडतात असं काय नाही. धोनी दोन्ही आवडतो. दोन्ही. अच्छा, हा, ठीक आहे, ठीक आहे. हा, ठीक आहे. पण मला सांग की धोनीचा गेले 4-5 वर्ष लोक म्हणतात की रिटायरमेंट आहे. तर यावर्षी धोनीची रिटायरमेंट येईल का, की तो पुढे पण कंटिन्यू करेल? काय वाटतं तुला? आता त्याच्या फिटनेस वरती आहे ते तर. पण मग तर व्हायला हवं. हा. अजून तर तो बोललाय 60 वर्षापर्यंत खेळू शकतो मी. मला अजून तरी नाही माहिती. अरे व्हिडिओ गेम थोडीच आहे. नाही अजून तर नाही खेळणार, मला पण म्हणताय. क्या थांब वेगळं मत आलंय काहीतरी. क्या लगता है आपको? नहीं खेलना चाहिए। नहीं खेलना चाहिए. पागल क्यों है क्या? क्यों ऐसा क्यों लगता है? अभी कितने लोग पीछे खड़े हैं, उनको भी चांस मिले। फ्यूचर के लिए टीम तैयार करना चाहिए। मिलता है CSK भाई का। प्लेयर लोग कब को। तक करेगा? इम्पैक्ट प्लेयर के लिए उसको उतार रहे हैं लेकिन बार बार। वो खेलेगा तो ही ज्यादा नहीं अच्छा खेलेगा। थोड़ा है फैन. जब तक उसका फिटनेस है तब तक खेल सकता है। अभी तो लेकिन पर ये साल क्या लगता है, वो लास्ट रहेगा कि नहीं last रहेगा? IPL इस साल. ये साल लास्ट लग रहा है आपको? करेक्ट है कि आगे लोगों को भी चांस मिलना चाहिए कि आगे मेंटरशिप करे या फिर उन लोग को बताए एज अ कोच, वो भी चलेगा, बट प्लेयर्स को चांस मिलना चाहिए अभी. हे IPL लास्ट असेल तसं की नाही? मला तर नाही वाटत. मुझे भी नहीं लगता. ओके. नाही जो फिटनेस आहे त्यानुसार खेळलं पाहिजे. रिटायर व्हायचं काही जरूरत नाही. हा, आपण यांना विचारा काय वाटतं? फिटनेस आहे त्याने हा. खेळलं पाहिजे. पण जर फिटनेस आहे मग तो बॅटिंगला का नाही उतरत लवकर? ठीक आहे ना, यंग जनरेशनला चान्स देतो त्यामुळे मग मी तर म्हणतो बाहेर बसूनच द्यावा ना. नाही ना. हा, स्वतःची मतं इथे लोकांवर टीम मध्ये लागतोय. असेल तर तोचा सपोर्ट एक त्याचं नॉलेज ते टीमला ग्रोथ करू शकतं. बाहेर बसला तर नाही करू शकत ना, कोच नाही करू शकत. पण गंभीरने केलं ना. असेल ना, गंभीर आपल्या डोक्याच्या वरचा आहे. तो पहिल्याशी नाहीये, तो ऍटिट्यूड, तो बालिश पण अजून त्याच्याकडे आहे. हा. बालिश पण तो पहिल्यापासून आहे. Right. आताही बालिश पण तसंच आहे. नाही वाटत. पण व्हायला हवा की नको? व्हायला हवा की, कारण की तो दुसऱ्या प्लेअरला चान्स नाही देत. हो. तसं तुझं पण आता वय वाढत चाललंय, तुला पण मिळालं पाहिजे. हा, कदाचित तू जेव्हा इंडियासाठी खेळशील तेव्हा धोनी खेळत असेल. हा, नसेल. नसेल. आता एक सांग की आता मुंबईचा कॅप्टन सध्या हार्दिक पांड्या आहे. तो जरा वियर्ड आहे नाही की रोहित शर्माने वर्ल्ड कप जिंकलाय, सूर्याने वर्ल्ड कप जिंकलाय आणि तो आता हार्दिक पांड्याखाली दोघं खेळणार आहेत. तर तुला काय वाटतं, कॅप्टन म्हणून हार्दिक पांड्या बेटर चॉईस आहे की अजून तिसरंच कोणतरी असायला हवं? हार्दिक पांड्या बेटर चॉईस आहे बिकॉज तो आता यंग आहे. त्याला आता खूप लीड करायचं आहे मुंबईला. आणि रोहित शर्मा आता कसं रिटायरमेंट घेतलाय ना, आणि सूर्यकुमार पण ऑलमोस्ट 33-34 एजचा आहे तो. या रिझन मुळे हार्दिक पांड्या ठीक आहे. ठीक है, एज अ कैप्टन तर रिस्पेक्ट दिली पाहिजे. इज ही अ गुड लीडर? नो. नो. रोहित शर्मा कॅप्टन बेस्ट. असायला पाहिजे. जसे की कारण आपण हिस्ट्री बघितली तर जसे 5 ट्रॉफी त्यांनी जिंकून दिलेत रोहित शर्मा सरने. 3दा चेन्नईला हरवून. हा, हा. हम्म. त्यामुळे रोहित शर्मा इज द बेस्ट. पण तुला वाटत नाही रोहित शर्माचे 2015 नंतर खूप असे त्याचे असे खूप ऍव्हरेज सीझन आलेत, तर हा. त्याबद्दल म्हणजे batting wise म्हणतो, captainship wise. कॅप्टन्सी वाईज वगैरे? तो नेहमी बोलतोय, आता ह्या प्रश्नाचं मी सांगतो उत्तर. कारण तो नेहमी बोलत असतो, तुमचा फॉर्म या तुमची बॅटिंग जास्त इम्पॉर्टंट आहे.
तुम्ही टीमला ट्रॉफी किती जिंकून देत आहे ते सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे तो पहिल्यापासून तोच करत आलाय. ट्रॉफी जिंकणं महत्वाचं आहे. Right. हा टोमणा होता बेसिकली विराट कोहलीला. नाही, ठीक आहे. आरसीबी आता 18 वर्षांनी आयपीएल जिंकली बरोबर. सो तुला काय वाटतं पुढची ट्रॉफी जिंकायला त्यांना अजून 18 वर्ष लागतील की आता यावर्षी जिंकतील? नाही यावर्षी तर यावर्षी जिंकणार शोर असतो एकदम. हा. का वाटतं IPL दोन्ही काय पण तू 17 वर्ष पण होतास शुअर की नव्हतास तेव्हा? जी 17 वर्ष लोक हरले. म्हणजे हा एक कोहली जशी प्रॅक्टिस. नाही, यावर्षी त्यांची टीम खूप चांगली वाटते. हा विराट कोहली पण फॉर्म मध्ये आहे. हा वाटत नाही अजून 18 वर्ष वाटत नाही लागतील. जिंकेल. नाही वाटत नाही 18 वर्ष लागतील. अच्छा 36 पण लागू शकतो. यावर्षी परत जिंकतील वाटतंय. 18 पेक्षा जास्त लागतील मला वाटतं. 36. तोपर्यंत मुंबई इंडियन्स आहे पूर्ण टीम आहे तोपर्यंत 18 का 36 वर्ष लागतील अजून त्यांना जिंकायला. तुला काय वाटतं? नहीं, मुझे तो लगता है कि इस बार मुंबई ज्यादा स्ट्रांग है तो मुंबई जीतनी चाहिए. अच्छा आरसीबी के बारे में क्या लगता है? आरसीबी के बारे में मुझे लगता नहीं कि इस बार जीतेगी क्योंकि जोश हेजलवुड वगैरह सब बाहर है ऑस्ट्रेलियन प्लेयर्स फर्स्ट right. के लिए, इसलिए मुझे लगता है चांस कम है. आता तुला मी मुंबईत विचारतोय धोनी की रोहित? दोन्ही पण मुंबई धोनी आणि की सचिन? धोनी की सचिन? दोन्हीच. मलाच आता जाऊ दे काय. ठीक आहे. असं चेन्नई आणि मुंबई मध्ये जर मॅच झाली फायनल हा. तर तू कोणाला सपोर्ट करशील? मुंबई बोल बोल. Confuse झालो. खूप असं reels धोनी साठी धोनी करायचं. धोनी ट्रू फॅन आहे ट्रू फॅन नाही 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 हा, बोल बोल. धोनीचे फॅन आहे मी 2011 पासून. कडक कडक आहे. कडक मी पण. आता तो फार hater आहे, तो व्हिडिओ मध्ये एकदम, फार रोहित शर्मा रस उरलेला नाही मला पण ठीक आहे. धोनी था इसके लिए तो वर्ल्ड कप जीता, इंडिया को 3 ट्रॉफी मिला, आईसीआई वर्ल्ड कप. बरोबर आहे. हे त्याला कळत नाही. हा त्याला सांग मला ऐकू येत नाही. हा तर धोनी होता पण मग मुंबई समोर चेन्नई का इतक्या हरली धोनी असताना? अरे अरे इथे हा पर्सनल अजेंडे मध्ये आणतोय. धोनी वर्सेस मुंबई. तू कोणाचा फॅन आहेस? रोहित शर्मा, विराट कोहली की महेंद्रसिंग धोनी? भाई आपण पहिल्यापासून हिटमॅन रोहित शर्मा. तू आता पुढचा प्रश्न तू हा, विचार चला. आता. तर महत्वाचा प्रश्न रेडी आता हा आहे मला. हा, तू फक्त आपलं काय, आमच्या आपलं तू माझ्या संपलंय. मनाचं समाधान केलंस. हा. तर तुझ्या टॉप 4 टीम सांग मला कोणत्या ह्या वर्षीच्या आयपीएल साठी? टॉप 4 टीम. माझी फेवरेट टीम पहिली मुंबई इंडियन्स. सेकंड चेन्नई येऊ शकते. नंतर मला ही पण वाटते पंजाब. मुंबई इंडियंस, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, कोलकाता अँड पंजाब. मुंबई येईल, हैदराबाद येऊ शकते, स्ट्रॉंग टीम आहे, आणि चेन्नई हम्म. आणि मग एक राजस्थान येईल. आरसीबीचं नाव मुद्दाम नाही घेतलं. गुड गुड. हेच पाहिजे आपल्याला. पोहोचला पाहिजे आणि- video तिथपर्यंत. सनरायझर हैदराबाद, हम्म. MI, हम्म. KKR, हा. पोहोचली, दिल्ली पोहोचली. कॅपिटल. दिल्ली. ओ इंटरेस्टिंग चॉईस. Nice. ते स्वतःला चूज नाही करत. पण ठीक आहे. तू बोल. MI, हा. SRH, KKR आणि RCB. आरसीबी, GT, मुंबई आणि चेन्नई. ओके. चेन्नई आवडते आणि सगळ्यात लास्ट नाव तू चेन्नईचं घेतलंस. मुंबई, दिल्ली, हा चेन्नई हा. आणि पंजाब. अच्छा ओके. पंजाब इज अ गुड चॉईस. हा. तुम्हाला काय वाटतं? मुंबई इंडियन्स, चेन्नई ना, RCB, हा. दिल्ली कॅपिटल्स, झालं ना? LSG एकदम बाहेरचे. अच्छा 5 टीम झाल्या. 5 बोललास तू की 4 बोललास? हा. तुला काय वाटतं? तुला काय वाटतं? मुंबई, RCB, हैदराबाद, कोलकाता. अच्छा. चालेल. ह्याने चेन्नईला घेतलेला नाही, बाबांच्या अगेन्स्ट गेलेला हा. क्या बात आहे. आता घरी आहे तोडफोड. मला सांगा धोनी की रोहित? रोहित, रोहित. धोनी. विराट की रोहित? रोहित. बोथ. विराट. बोथ. आता कोण उरलं? विराट की धोनी? कोण नाही. कडक. आता आयपीएल चालू होतं. तुम्हाला तुमची फेवरेट टीम कोणती आहे आयपीएल मध्ये? फेवरेट टीम म्हणजे आपली जर बघायला गेलं तर आपली इंडियाचीच आहे. आणि विराट आणि रोहित शर्मा यामध्ये तुम्हाला चूज करायचं असेल फेवरेट प्लेअर कोण आहे तर कोण असेल? तर तसं बघायला गेलं तर शर्मा आहे विराटपेक्षा. कडक. शर्मा आहे. मातीतला प्लेअर आहे आपला. फेवरेट टीम कोणती आहे तुमची तिघांची पण? माझी मुंबई इंडियन्स फेवरेट टीम. मुंबई इंडियन्स. RCB. आरसीबी वाला हो, प्रत्येक त्यात group चुका मध्ये होतात, असतोच. सगळ्यांकडनं चुका हा. होतात. पण आता सरकायचा तू आरसीबी बोललास म्हणून तुला एक प्रश्न विचारतो. आता आरसीबी एवढ्या वर्षांनी ट्रॉफी जिंकली. किती वर्षांनी ट्रॉफी जिंकली आरसीबी? 18. माहितीये तुला? कडक. तर आता नेक्स्ट ट्रॉफी जिंकायला त्यांना अजून 18 वर्ष लागतील की नेक्स्ट इयर जिंकणार? ह्या वर्षी जिंकणार. यावर्षीच जिंकणार. अरे हा. मला सांग, पक्का जिंकणार. तुझं नाव काय? अथर्व. आता पूर्ण नाव सांग.
अथर्व शंकर वरक. ठीक आहे, बघा लक्षात ठेवणार, लोक पण लक्षात ठेवणार. जिंकणार ना नक्की. तुला कोण आवडतं? मला रोहित शर्मा. मुंबई फॅन. क्या बात आहे. आणि जर चूज करायला दिलं तिघांपैकी विराट, धोनी आणि आपलं रोहित शर्मा मध्ये, तर कोणाला चूज कर? रोहितलाच. हा रोहित. तुम्ही कोणाला चूज करा? एम एस धोनी. favorite. प्रत्येक मग मला कुटुंबात सांगा, असतंच हे. तुम्ही चेन्नई आणि जे मुंबईची मॅच असते तेव्हा कोणाला सपोर्ट करता? धोनी. नाही फायनल आहे, समजा फायनल आहे, तुम्ही मुंबई इंडियन्स बोलत सगळ्यात हा. फेवरेट. फेवरेट चेन्नई बी आहे. चेन्नई फेवरेट. पण जर फायनल असेल IPL ची, या वर्षीची फायनल समजा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई मध्ये झाली, मुंबईमध्ये असेल तर मुंबईला सपोर्ट, अदर बाहेर असेल तर मग चेन्नईला सपोर्ट. चेन्नई एकदम favorite आहे. डिप्लोमॅटिक उत्तर आहे. रोहित शर्मा की विराट कोहली? रोहित शर्मा. आणि IPL मधल्या टॉप 4 टीम्स सांग तुझ्या कोणत्याही. कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स. या IPL साठी ना. हो. हा. आणि रोहित की धोनी? धोनी. कडक. हा धोनी हेटर आहे. मी रोहित fan. थँक्स. काय गंभीरचा बोलतो? fan आहेस? अरे कंटेंट आहे थांब. मग गंभीर की धोनी? गंभीर. पण मग आता सांग, आता गंभीरवर आलोच आहे, तर 2011 मॅन ऑफ द मॅच मिळायला हवा होता गंभीरला की नाही? Obviously. हे तर म्हणजे 2011, 7 या दोन्ही वेळेस गंभीरला गंभीरला deserve मिळायला पाहिजे होता. कारण गंभीर म्हणजे तो काय म्हणतात त्याला, अंडररेटेड. अनसंग हिरो राहिला ते. अनसंग हिरो आहे तो. आणि KKR मध्ये अच्छा, तू म्हणून KKR पहिली टीम बोललास का? नाही शाहरुखचा पण फॅन आहे. ओ कडक. आणि याच्यात गंभीरला जास्त महत्व दिलं गेलं नाही, बरोबर की त्याचे 75 रन सुद्धा महत्वाचे ठेवले नव्हते आणि नंतर 97 पण नाही. बरोबर म्हणजे हिरो ज्याला बनवायचं ते बनवू शकतात ना, बरोबर. तसं झालंय. मग आपण विलन क्रिएट केलाय. हा तसं गंभीरला नेहमीच विलन ठरवलं गेलं, खरं तर तोच हिरो आहे. अच्छा, ओके, वा, कडक. खरा ऍक्टर आहेस तू भाई, खरा actor. खरा ऍक्टर, खरा माणूस आहे. गुड. हा. ठीक आहे, तर आम्ही आता डिरेक्ट रॅन्डम प्रश्न विचारणार आहोत माणसांना जाऊन, त्यांच्या परवानगी शिवाय. सो कानाखाली खाली तर तो सुद्धा कंटेंट तुम्हाला मिळेल. लेट्स सी. आणि तो दीपकची ती जबाबदारी असेल. कोण आहे? चला हा. आता आपण इकडे जाऊ. समोरून एक आजोबा येतात, जर त्यांनी दिलं उत्तर तर आपण कंटिन्यू करू. चल, लेट्स सी. तेव्हा त्यांना पण घे, मग ते आजोबा, रोहित शर्मा की विराट कोहली? कुठे? फेवरेट प्लेअर? धोनी. दोन्ही. आणि IPL मधल्या टॉप 4 टीम्स? IPL मधल्या टॉप 4 टीम्स? मुंबई एकच आहे, कडक. रोहित शर्मा की विराट कोहली? विराट कोहली. कोण जिंकेल IPL या वर्षीची? इंडिया जिंकेल. मुंबई इंडियन्स. विराट कोहली की रोहित शर्मा? रोहित शर्मा. फेवरेट प्लेअर? हा, रोहित शर्मा. क्या, ह्याला पटलं नाही उत्तर, पण ठीक आहे. रोहित शर्मा. आणि- रोहित शर्मा की धोनी? ओके. मग धोनी. आता मला उत्तर नाही थांब, पटलं. थांब, थांब. धोनीच्या कम्पॅरिझन मध्ये मग मी कोणालाच नाही हे काय. सचिन पण नाही. माय मॅन. तो एरा वेगळा होता, हा एरा वेगळा आहे. अच्छा. पण जर सचिन आणि धोनी मध्ये कम्पॅरिझन न करणं योग्य आहे, कारण की सचिन कडे कॅप्टन्सी माइंडसेट नाहीये हम्म. आणि धोनीकडे ती माइंडसेट आहे, ते नेसेसरी आहे टीमसाठी. थँक्स अ लॉट Thank you. उत्तर दिल्याबद्दल. मांडीला खास करून एक क्रिकेटवरच आहे आमचं. Yes. हो. मांडीला Yes. खास. असं नाव आहे. हा. क्रिकेट आमच्या- ही आमची एक खास आहे. हा. त्या हिशोबाने मांडीला खास ठेवलं. Yes. छान वाटलं. Yes. Thank you. थँक्स अ लॉट. रोहित शर्मा की विराट कोहली? रोहित शर्मा. आणि IPL मधल्या टॉप 4 टीम कोणत्या वाटतात या वर्षी? RCB, MI, दिल्ली अँड CSK. रोहित शर्मा की विराट कोहली? फेवरेट प्लेअर? विराट कोहली. IPL कौन जीतेगा? टॉप 4 टीम कोई भी? उतना आयडिया नहीं है सर. ठीक आहे. थँक्स अ लॉट. रोहित शर्मा की विराट कोहली? फेवरेट प्लेअर कोण आहे? विराट. आणि IPL मधल्या टॉप 4 टीम कोणत्या वाटतात या वर्षी? मी आता बघत नाही मॅच. तरी एक रॅन्डम गेस. काय शेवटी इंडिया किती झालं तरी आपलं IPL मध्ये आता कोण आहे मला पण माहित नाही राजे. मी जास्ती माझं काय आलं ठीक माहिती आहे. तुम्ही दोन्ही हा. माझं काय आलं माहिती आहे की जेव्हा इंडियाने पैसे घेऊन हरणं जिंकणं चालू केलं त्या दिवसापासून मी क्रिकेट बंद केलं बघणं टीव्हीवर. मग आम्ही क्रिकेट खेळत होतो, 18 सरांचं स्टुडंट
नवीनला खेळत होतो मी. आचरेकर सरांचे स्टुडंट कडक. येस. त्यामुळे काय आता मला इच्छा होत नाही असं. खेळायचं तर प्रामाणिक देशासाठी खेळायचं, असं उगाच पैसे घेऊन हारायचं, पैसे घेऊन जिंकण्याचं मला पटत नाही. तुम्ही बघा. येस येस येस. थँक्स अ लॉट. चला, अशा रीतीने आम्हाला व्हिडिओचा एक एंड मिळालेला आहे. दुःखद का होईना पण एक एंड मिळालेला आहे. आजोबांनी आम्हाला अगदीच म्हणजे ग्रीम रियालिटी रियालिटी दाखवली आहे.